मास इंडिया लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. भोकरदन तालुक्यातील अणवा येथील शेतकरी समीर शेख कलीम यांनी गट क्रमांक 178 मधील शेतात सुमारे 1 एकर क्षेत्रावर कोथिंबिरीची लागवड केली होती. मात्र ऐन काढणीच्या व चांगल्या स्थितीत असलेल्या या पिकावर अज्ञात व्यक्तीने दुष्टबुद्धीने तणनाशकाची फवारणी केल्याचा तीव्र संशय शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोथिंबिरीचे पीक उत्तम आलेले असताना अचानक पिकाची पाने करपून संपूर्ण पीक वाढू लागले. पीक सुकत असल्याचे लक्षात येताच पाहणी केली असता यावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्याचे स्पष्ट चिन्ह दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामा व भरपाईची मागणी. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ दिलासा देण्यासाठी महसूल व कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पिकाची पाहणी करावी, पंचनामा करून नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि शासनाच्या नियमांनुसार योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून जर पिकाचे नुकसान जाणून बुजून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले तर संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे. टीप: अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारणी केल्याचा उल्लेख हा संबंधित शेतकऱ्याने व्यक्त केलेल्या संशयावर आधारित असून याबाबत प्रशासनाकडून अधिकृत पुष्टी किंवा चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. मास इंडिया के साथ अनीश शेख. नाव तुमचं? माझं नाव समीर शेख कलीम आहे. राहणार अणवा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. काय नुकसान झालं तुमचं? एक कोथिंबीरचं नुकसान झालं होतं. आम्ही 6 जूनला 2024ला कोथिंबीर लागवड केली होती. किती एकरी? 1 एकरी. 1 एकरी नुकसान झाला व आमचा. त्याला 35 दिवसाच्या पिकावर कोणीतरी अज्ञात ते तणनाशक फवारणी केली रातच्या टायमाला. आमचा परत पहिले आठवड्यात गवार बी झाला होता असा मागच्या वर्षी 2025 मध्ये. तुम्हाला कधी माहित पडलं का तुमच्या कोथिंबीरवर तणनाशक मारले? तर हे 22 तारखेला माहीत पडला आम्हाला. नंतर तेव्हा आम्ही आणत होते माणसं, पण ते पाणी पडल्यामुळं काही आणलं गेले नाही. तुम्हाला कोणावर शंका आहे का? शंका तर अशी काही आहे नाही, पण आता सांगता नाही येत तसा. मागं बी तुमच्या गावावर मारलं होतं कोणीतरी? मांगा बी गवर झाला होता. तर तुम्ही कंप्लेंट केली होती का कोणा? नाही, कंप्लेंट नाही केली होती. आम्ही म्हणलं जाऊ द्या आता. तर आता काय करणार मग तुम्ही? आता याची कंप्लेंट करणार आहे आम्ही, अर्ज देणार. आणि काय शासनाला काय सांगणार आहे? का असं होणी परत आम्हाला मदत पाहिजे. आम्हाला विनाकारण नुकसान करून आम्हाला असं नुकसान झालं. 20,000 रुपये त्याला एकरी लागले खर्च किती लागला? 20,000 रुपये. किती फवारण्या केल्या तुम्ही? याच्यावर 4 फवारण्या घेतल्या याच्यावर. आता उपटायला आलती का ती? आता हा, विकली होती कोणाला? नाही विकली नाही होती. आम्ही व्यापारीला दाखवतच होते, तर 2 दिवस अगोदरच असा झाला. ओके.